मुलगीभर रस्त्यात सुरू झाली. मुलगी किती हरामी आहे बघा, अशी मुलगी कोणाच्याच पोटी नको. कोल्हापूरहून आलेला एक साधा स्वप्नांनी भरलेला मुलगा त्या दिवशी पुण्याच्या गजबजलेल्या बस स्टँडवर उतरला होता. गर्दी होती, आवाज होता, पण त्याच्या मनात फक्त एकच विचार, आज आयुष्य बदलणार. त्याच्या डोळ्यात आशा होती आणि हातात बॅग, ज्यात त्याचं संपूर्ण भविष्य होतं. आईने दिलेला टिळा अजून कपाळावर ताजा होता आणि वडिलांनी दिलेली थोडीशी रक्कम त्याने काळजीपूर्वक ठेवली होती. प्रत्येक पावलागणिक त्याला आपल्या घरची परिस्थिती आठवत होती. हा दिवस फक्त त्याच्यासाठी नव्हता, तर संपूर्ण कुटुंबासाठी निर्णायक होता. बस स्टँडच्या एका कोपऱ्यात तो बसला, कागदपत्रे चेक करत होता आणि स्वतःला तयार करत होता. आज तो मुलाखतीला जाणार होता, मोठ्या कंपनीत, मोठ्या संधीसाठी. पण त्याला कल्पनाही नव्हती की पुढच्या काही मिनिटात त्याचं आयुष्य उलथून जाणार आहे. गर्दीतून एक मुलगी हळूहळू त्याच्या दिशेने येताना दिसली. साधे कपडे, थोडा घाबरलेला चेहरा आणि डोळ्यात काहीतरी वेदना. ती अगदी सामान्य वाटत होती, पण कधी कधी सामान्यपणाचा सगळ्यात मोठा सापळा असतो. ती त्याच्या शेजारी येऊन थांबली. सुरुवातीला काही बोलली नाही, फक्त इकडे तिकडे पाहत राहिली, जणू ती कुणाला शोधत होती. मग अचानक तिने त्याच्याकडे पाहिलं आणि हलक्या आवाजात बोलायला सुरुवात केली. भाऊ, थोडी मदत कराल का? हे वाक्य इतकं साधं होतं की कुणालाही संशय येणार नाही, पण तिच्या आवाजातल्या कंपनी आणि चेहऱ्यावरचं दुःख त्याच्या मनाला भिडलं. ती म्हणाली, तिच्याही हॉस्पिटलमध्ये आहे, ती घरून पळून आली आहे आणि तिचा फोन व पैसे चोरीला गेले. ती एकटी होती, घाबरलेली होती आणि कुणीतरी मदत करेल अशी आशा ठेवून उभी होती. तो क्षण खूप महत्त्वाचा होता. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि त्याला आपल्या आईची आठवण झाली. जर माझीही अशा परिस्थितीत असती तर, हा विचार त्याच्या मनात आला आणि त्याने निर्णय घेतला. तो तिच्याशी बोलू लागला, तिला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या चेहऱ्यावर माणुसकी होती आणि तिच्या चेहऱ्यावर काहीतरी वेगळंच. ती हळूहळू त्याच्याशी मोकळी होत गेली. तिच्या गोष्टीमध्ये इतकी भावनिक ताकद होती की तो पूर्णपणे तिच्या बोलण्यात गुंतून गेला. आजूबाजूचं सगळं त्याच्यासाठी जणू गायब झालं. गर्दी तशीच होती, लोक येत जात होते, पण त्या दोघांचं एक वेगळंच जग तयार झालं होतं. ती बोलत होती, तो ऐकत होता. त्याला वाटत होतं की तो एक चांगलं काम करत आहे. काही वेळाने ती म्हणाली, माझ्या बाबांना फोन करायचा आहे, पण माझ्याकडे फोन नाही. हे ऐकून तो क्षणभर थांबला, पण लगेच त्याने आपला फोन काढला. तो फोन नवीन होता, महागडा होता आणि त्याच्यासाठी खूप महत्त्वाचा होता, पण त्या क्षणी त्याने विचार केला नाही. त्याने फोन तिच्या हातात दिला. ती फोन घेऊन थोडं लांब गेली. इथे नेटवर्क नाही असं ती म्हणाली. तो शांतपणे बसून तिची वाट पाहत होता. त्याला अजिबात घाई नव्हती. काही सेकंद गेले, मग 1 मिनिट, मग 2 मिनिट. तो उठला आणि तिच्या दिशेने पाहिलं, पण ती दिसत नव्हती. त्याने थोडं पुढे जाऊन पाहिलं. गर्दी वाढली होती, लोकांची ये-जा सुरू होती, पण ती मुलगी कुठेच नव्हती. त्याच्या मनात पहिल्यांदा शंकेची एक लहर आली. कदाचित ती बाजूला गेली असेल असं त्याने स्वतःला समजावलं, पण मन मात्र शांत होत नव्हतं. तो तिला शोधण्यासाठी इकडे तिकडे फिरू लागला, प्रत्येक चेहऱ्याकडे पाहू लागला, पण त्या चेहऱ्यामध्ये कुठेच ती नव्हती. इतक्यात अचानक कोणीतरी त्याला धक्का दिला. तो थोडा गोंधळला. त्या क्षणी त्याच्या खांद्यावरचं ओझं हलकं झाल्यासारखं वाटलं. तो वळून पाहतो तोपर्यंत उशीर झाला होता. त्याची बॅग गायब झाली होती आणि त्याच्यासोबत त्याचं सगळं काही. तो घाबरला, धावत सुटला, गर्दीतून वाट काढत पुढे जाऊ लागला, पण कोणाला पकडणार, कोणावर विश्वास ठेवणार? त्याच्या डोळ्यासमोर अंधार यायला लागला. श्वास वेगाने चालू होता, हात थरथरत होते आणि मनात एकच प्रश्न, हे काय झालं? त्याला अचानक जाणवलं, तो एकटा नाही फसला. हे सगळं प्लॅन होतं. ती मुलगी एकटी नव्हती, ती एक टोळी होती, एक सापळा होता आणि तो त्यात अडकला होता. त्याच्या चांगुलपणाचा, विश्वासाचा आणि भावनांचा फायदा घेतला गेला होता. त्याच्या बॅगेत त्याची सगळी कागदपत्रं होती, त्याचं करिअर, त्याचं भविष्य, त्याचे स्वप्न, सगळं त्या बॅगेत होतं. तो तिथे थांबला. गर्दीत उभा राहून तो स्वतःकडे पाहत होता आणि त्याला कळत होतं सगळं संपलंय. मुलाखत, नोकरी, भविष्य, सगळं एका क्षणात निसटून गेलं होतं. तो हळूहळू मागे वळला. पाय जड झाले होते, डोळे पाणावले होते आणि मनात एकच विचार, मी फक्त मदत केली होती. तो रिकाम्या हाताने परत निघाला घराकडे, जिथं त्याच्याकडून आशा ठेवली होती. आणि त्या दिवशी त्याने एक गोष्ट शिकली, जगात सगळे चेहरे निरागस नसतात. काही चेहऱ्यांमागे सापळे लपलेले असतात. आणि शेवटी ती मुलगी नव्हती, ती एक प्लॅन होती.